बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती. त्याच विषयावर आपण बोलणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी, कोणी म्हणतं 1627, कोणी म्हणतं 1630. खात्रीशीर तारीख माहीत नाही, परंतु 1630 जरी आपण पकडली तरी शिवनेरी किल्ल्यावर पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि मृत्यू रायगडावर 1680 ला झाला. अवघ्या 50 वर्षाचे आयुष्य महाराजांना लाभले. एवढ्या कमी अवधीमध्ये अतुलनीय असं कार्य त्यांनी केलं. एक एक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये असे घडले आहेत की त्यांच्यावर जर बोलायचं म्हटलं तर एक एक तास कमी पडेल. आणि 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण काय महाराज सांगणार. असो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, परंतु खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या निर्मितीचे जे प्रणेते आहेत ते जिजाऊच आहेत. कारण स्वराज्याच्या निर्मितीमागे एक इतिहास आहे. भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक गोष्टीला कारण असतं, कारणाशिवाय या जगात काहीच घडत नाही. तर स्वराज्याची निर्मितीच्या मागे सुद्धा एक कारण होतं. मोगलांची मोगलाई इतकी वाढली होती की एकदा शहाजी राजांची भावजय आंघोळीला गेली असताना तिला मोगलांनी उचलून नेले. म्हणजे मोठमोठ्या सरदारांच्या घरच्या स्त्रिया सुद्धा मोगलाईमध्ये सुरक्षित नव्हत्या, तर बाकीच्यांचं काय. दुसरी एक अशी घटना घडली की जिजाऊचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे 3 भाऊ यांचा निजामाने कपटाने खून केला. आणि तेव्हापासून जिजाऊने संकल्प केला की मोगलाई संपवायची आणि स्वराज्य निर्माण करायचं. आणि तसे प्रयत्नही जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी केले, परंतु त्यांनी 2दा स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यामध्ये यश आलं नाही आणि ते अयशस्वी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मात्र त्यांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केलीच. महाराजांवर त्यांनी असे काही संस्कार केले की जणू काही महाराजांचा जन्मच स्वराज्य निर्मितीसाठी झाला. त्यांनी अनेक महापुरुषांच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर
चांगले संस्कार केले की अतिशय कमी वेळात सुद्धा अलौकिक अशी कामगिरी महाराजांनी केली. त्यांच्यामध्ये धैर्य, स्वाभिमान, शौर्य, चतुराई हे गुण प्रामुख्याने त्यांच्यात जाणवतात. पुण्याची जहागिरी ज्यावेळेस जिजाऊंना देण्यात आली त्यावेळेस पुण्याची निर्मिती त्यांनी केली आणि ज्या दिशेला सूर्य मावळतो त्या दिशेला मावळ प्रांत असे म्हणत होते. त्या मावळ प्रांतातून, कारण स्वराज्य निर्मितीसाठी मराठा समाजाने शिवाजी महाराजांना फारशी मदत केली नव्हती आणि म्हणून मावळ प्रांतातील 18 पगड जाती एकत्र करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. या स्वराज्यामध्ये रयतेला खूप महत्त्व होते. रयतेचं राज्य असे या स्वराज्याला म्हणत. यामध्ये शेतकऱ्यांचा खूप सन्मान केला जायचा, स्त्रियांना आदर दिला जायचा. शेतकऱ्यांच्या पिकातून ज्यावेळेस सैन्य जात असे त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही हात लावता कामा नये अशी कडक शिस्त शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला सांगितली होती. स्त्रियांच्या बाबतीत तर अनेक उदाहरणं आपल्याला शिवाजी महाराजांचे दिसतात. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस महाराजांच्या दरबारात आणण्यात आली त्यावेळेस महाराजांनी तिला आई म्हणून संबोधले आणि तिची चोळी बांगडी करून तिला सुखरूप तिच्या घरी परत पाठवले. असाच एक प्रसंग घडला. शाहिस्ते खान हा पुण्याच्या लाल महालामध्ये घुसून बसला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराज रात्रीच्या वेळेस लाल महालात शिरले. त्यावेळेस खान त्यांना घाबरून पळू लागला आणि खानाच्या ज्या बायका होत्या त्या खानाला म्हणाल्या की हुजूर हमारा क्या होगा. त्यावेळेस शाहिस्ते खान हा शिवाजी महाराजांचा शत्रू असून सुद्धा तो म्हणाला कि सिवा किसी की गर्दन काट सकता है पर किसी औरत पे हाथ नहीं डालता, बेफिकर रहो असे म्हणून खानाने खिडकीतून उडी मारली आणि खान पळाला. म्हणजे इतकं शत्रूला सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल विश्वास होता. एकदा रांझ्याच्या पाटलाने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला. त्यावेळेस त्या पाटलाच्या मुसक्या आवळून महाराजांपुढे त्याला हजर करण्यात आलं आणि महाराजांनी त्याला चौरंगाची शिक्षा दिली. चौरंगा म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडण्यात आले. इतकी जबरदस्त शिक्षा त्यांनी बलात्काराला दिली. त्याच्यामुळे महाराजांच्या राज्यात बलात्कार कोणी केलाच नाही. त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग घडले की त्यांचे ते गुण प्रामुख्याने जाणवत. अफजल खानाच्या वेळी त्यांना खानाचा खूनच करायचा होता, कारण खानाने त्यांच्या मोठ्या भावाला संभाजीला दगाबाजीने मारले होते. म्हणून त्यांनी स्वतः कमीपणा घेऊन
त्याला इतके झाडावर चढवले व बरोबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आणले. कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी घनदाट झाडे होती आणि त्याच ठिकाणी खानाच्या सैन्याची त्यांना दानादान करता येणार होती आणि म्हणून त्यांनी प्रतापगडाचा पायथा निवडला. तिथं पोचल्यावर त्यांनी सांगितलं की मी सय्यद बंडाला घाबरतो. खान आणखीच खुश झाला. त्याने सय्यद बंडाला दूर उभं राहायला सांगितलं व ह्या सगळ्या संधी हेरून महाराजांनी खानाचा वध केला. त्याच ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाचा सुद्धा त्यांनी वध करून मनुस्मृतीचे उल्लंघन केलं. अंधश्रद्धा तर ते कुठल्याच पाळत नव्हते. त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही लढाया झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या अमावस्येच्या रात्रीच झालेल्या आहेत. या प्रसंगामध्ये त्यांची चतुराई, शौर्य आणि आत्मविश्वास दिसून आला. खान कितीही बलदंड असो त्याला मारायचंच, त्याला आपण मारणारच, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. त्याला मारणं सोपं नव्हतं, तरी त्याला मारलं हे शौर्य होतं. आणि त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणणं ही चतुराई होती. मिर्झा राजे ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर चालून आले त्यावेळेस मिर्झा राजांच्या मनामध्ये असा विचार होता की शिवाजी महाराजांचा बिमोड करायचा, शिवाजी महाराजांना नष्ट करायचं. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा कळून चुकलं की खानाच्या आपल्या मिर्झा राजांच्या सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही. तेव्हा त्यांनी अशी एक अफवा पसरवली की छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी संधान बांधलेले, अशी अफवा पसरली. आणि ही अफवा मिर्झा राजांना जेव्हा कळली त्यावेळेस मिर्झा राजांचं अवसान गळून पडलं. त्यांना असं वाटलं की जर का ही लढाई झाली तर नुकसान आपलंच होईल. आणि दुसऱ्या बाजूला महाराजांनी आपला वकील पाठवला मिर्झा राजांकडे आणि सांगितलं की मी तह करायला तयार आहे. त्यामुळे मिर्झा राजे आपोआपच खुश झाले आणि त्या तहामध्ये महाराजांनी अशा प्रकारे तह केला की ते हारून सुद्धा जिंकले. तहामध्ये 23 किल्ले त्यांनी मोगलांना दिले, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी 5-6 किल्लेच मोगलांना दिले आणि बाकीचे सगळे कागदी घोडे नाचवले, कागदावर लिहिले, परंतु प्रत्यक्षात मात्र ते त्यांनी दिलेच नाही. पुढे मिर्झा राजाच्या सांगण्यावरून ते बादशहाला भेटण्यासाठी आग्रा या ठिकाणी गेले. आता बादशहाला भेटायला जाणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. तिथे त्यांनी एक मोठं धाडस केलं. ते आपल्या संभाजीला त्या ठिकाणी घेऊन गेले. कारण संभाजी काही दगाफटका झाला तर संभाजीचं काय होईल याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. इतकं मोठं धाडस, इतकं मोठं शौर्य त्यांच्याकडे होतं. संभाजीला सुद्धा ते त्या ठिकाणी घेऊन गेले आणि औरंगजेबाने खरोखरच त्यांच्याशी दगा केला, त्यांना नजरकैदेत ठेवलं. परंतु महाराज इतके हुशार होते की महाराजांनी औरंगजेबाच्या वागण्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
ना चीड व्यक्त केली ना संताप व्यक्त केला. आणि मिर्झा राजाशी सुद्धा त्यांनी संबंध चांगलेच ठेवले. त्यांच्यावर पण त्यांनी राग केला नाही. त्यांच्या मनात राग होता, परंतु त्यांनी तो दाखवला नाही. त्यांच्याशी संबंध चांगलेच ठेवले. आणि थोड्या दिवसाने आजारपणाचं नाटक केलं. औरंगजेब पातशाह हा धर्मवेडा होता हे महाराजांना चांगलं माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला आणि औरंगजेबाला सांगितलं की मला दवाची गरज नाही आहे, तर मला दुवाची गरज आहे. पीर आणि फकीरांना जर तुम्ही मिठाई दिली तर मी बरा होईल. आणि तो धर्मवेडा असल्यामुळे त्याला ती गोष्ट पटली आणि त्याने मिठाई वाटायला सुरुवात केली. आणि एक दिवस संधी साधून महाराज त्या पेटाऱ्यात बसून सुखरूप आग्र्याच्या नजरकैदेतून बाहेर पडले. तर हे अतिशय चतुराईने त्यांनी हे काम केलं. आणि तिकडनं परत महाराष्ट्रात आल्याच्या नंतर जे किल्ले त्यांनी औरंगजेब बादशाहला दिले होते ते सगळेचे सगळे किल्ले त्यांनी परत आपल्या स्वराज्यामध्ये जोडून घेतले. 1674 त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. आज आपण जे कुल मुक्तियार पद जे ते पद महाराजांनीच निर्माण केलं. पॉवर ऑफ अटर्नी आपण त्याला म्हणतो. महाराजांनी वतनदाऱ्या बंद केल्या, पगार पद्धती सुरू केली, रयतेचं राज्य चांगलं चालावं यासाठी अष्टप्रधान नेमले आणि स्वराज्याला सुराज्य केले. महाराजांकडे इतकी दूरदृष्टी होती की विदेशातील लोक आपल्यावर जर आक्रमण करतील तर ते समुद्र मार्गेच येतील. आणि म्हणून समुद्रामध्ये त्यांनी आरमार उभं केलं. पहिली नौसेना ही महाराजांनीच तयार केली. महाराजांच्या राज्यामध्ये समता नांदत होती. हिंदू आणि मुसलमान हे गुण्या गोविंदाने राहत होते. महाराजांनी आपल्या किल्ल्यांवर जशी मंदिरे बांधली तसे दर्गे सुद्धा बांधलेत, मस्जिदी सुद्धा बांधल्या, कबरी बांधल्या. त्यांनी सर्वांना समानतेची वागणूक दिली. अनेक राजांनी आपल्यासाठी आलिशान असे महल बांधले, परंतु महाराजांनी कुठेच आलिशान असा महल बांधला नाही. त्यांनी आपले गडकिल्ले बांधले आणि गड किल्ल्यावरच ते राहिले. त्यांचा शेवट रायगडावर झाला आणि जन्म शिवनेरीवर झाला. म्हणजे शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय म्हणून त्यांना शिवराय असं म्हणू लागले. तर बंधू आणि भगिनींनो, आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातून बरंच काही घेण्यासारखं आहे. खूप मोठा आदर्श आपल्या पुढे महाराजांचा आहे. त्यातून आपण आपल्या जीवनाला गती देण्याचं काम केलं पाहिजे. तर या ठिकाणी एवढंच सांगेन, शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भीम, जय संविधान.